नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रावणी सचिन देवकर. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव. आज आपण या पुस्तकाची माहिती पाहणार आहोत. या पुस्तकाचे नाव आहे क्रमशः 5 एकांकिकी. हे पुस्तक खूप चांगलं आहे आणि खूप सोपं आहे. या पुस्तकाची किंमत आहे फक्त 40 रुपये. या पुस्तकाच्या पहिल्या धड्याचे नाव आहे क्रमशः. चला तर आपण सुरुवात करूया. एका बिनपाटीच्या अरुंद बाकड्यावर 5-6 जण बसलेले. डाव्या बाजूला एक बंद दार, त्याजवळ एक पांढऱ्या वेशातील पट्टेवाला निर्विकारपणे थाट उभा. सर्वप्रथम एक म्हातारा, मफलर गुंडाळलेला, अतिशय शांत निष्क्रिय एक स्त्री, काहीतरी विनेत एक डॉक्टर असलेले आणि सर्वजण शून्यपणे समोर पाहतात. प्रेतूर पुतळ्याप्रमाणे दाराच्या विरुद्ध बाजूच्या वेगेतून एक तरुण येतो. कपडे जागोजागी फाटलेले व मळलेले, अतिशय थकलेले. चालताना झोकांड्या जाता येताच दाराकडे धडपडत जाऊन पाहतो, पण अचानक बाकाकडे लक्ष जाऊन थांबतो. पुन्हा निराशेने मागे वळतो. भरलेल्या बाकाकडे पाहून चूळ बोलतो. सारे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात आणि तो पुढे जातो आणि त्यांना अडखळत म्हणतो की थोडीशी जागा मिळेल का? पण आधीच ते म्हणले की आमच्या पायाला आधीच बसून मुंग्या आल्या. तुम्ही आले जास्ती दाटी होईल. आम्ही नाही बसू दिले नाही. कोणीच त्यांना बसू दिले नाही. आटोकाट प्रयत्न करतो. धडकन जमिनीवर पडतोच. त्याच्या हातातून हुंकाराचा संमिश्र आवाज वातावरणात हळूहळू निघून जातो. स्टेजवर फक्त दारातून आलेला प्रकाशच पसरलेला. उभा डॉक्टर म्हाताऱ्याच्या जाण्याकडे पाहतो. उघड्या दाराकडे पाहतो. खाली म्हातारा असतो. म्हातारा खाली झोपलेला असतो. पण मग त्या डॉक्टरला काही आठवल्यासारखं गदूगदून तो खूप रडू लागतो. धन्यवाद.